त्वचा ड्राय पडली असेल किंवा काळवंडलेली असेल तर हा फेस पॅक तुमच्यासाठी आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनलवरती. तर आता लग्नाचे दिवस चालू झालेले आहेत, थंडी आहे, तर हिवाळा स्पेशल स्किनसाठी रेमेडी सांगणार आहे. आता लग्न सराई चालू आहेत आणि कुठल्याही कार्यक्रमाला आपल्याला जायचं असले सर्वात पहिल्यांदा आपण आरशामध्ये जाऊन बघतो की माझा चेहरा ठीक आहे की नाही. आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला काही करायचे सुचत नाही की चेहऱ्यासाठी आपण काय करावे. पार्लरमध्ये कोणाकोणाला जायला भीती वाटते की आपला चेहरा खराब होईल. तर याच्यासाठी मी आता होम रेमेडी सांगणार आहे. तर चला पाहूया काय काय लागणार आहे ते. काही जास्त वस्तू घेतलेल्या नाहीत. ग्लिसरीन आहे, हे आपल्या घरात असतेच हिवाळ्यामध्ये, आणि दूध घेतलेलं आहे. नंतर हळद घेतलेलं आहे, घरगुती हळद घ्या किंवा तुम्ही आंबा हळदी घेऊ शकता, स्किनसाठी खूप छान असते. आणि बेसन घेतलेलं आहे, बेसन तर आपल्या घरी असते. तर हे सगळे घरात मिळणारे साहित्य आहेत. आता सर्वात पहिल्यांदा एक बाउल घेऊया, स्वच्छ बाउल घ्या आणि 1 चमचा लागणार आहे. तर चला सर्वात पहिल्यांदा आपण बेसन घ्यायचे आहे. बेसन तुम्हाला जेवढे हवे असेल तेवढे घेऊ शकता. चेहऱ्याला आपल्या पुरण्यापुरतं चेहरा आणि गळ्याला लावायचं आहे. इथे मी 1.5 चमचा बेसन घेतलेला आहे. आणि हळद अर्धा चमच्याला कमीच घ्यायची आहे, हळद जास्त घ्यायची नाही. 1/2 चमचा हळद आहे. जास्त घेऊ नका हळद, नाहीतर पिवळा पिवळा चेहरा दिसतो. तर याच्यात आता दूध घालायचे आहे. सुरुवातीला 2 चमचेच घालून फेटून बघायचे आणि लागलं तर अजून घालायचे. तर हे पहा, फेटून घेतलेलं आहे व्यवस्थित. 2 चमचेच दूध भरपूर झालं. 1.5 चमचा बेसन आहे तर 2 चमचे दूध घेतलेलं आहे. पेस्ट एकदम चांगला झालेला. आता ग्लिसरीन घालून घेऊया. तर ग्लिसरीन अर्धा चमचा घ्यायचा आहे. ग्लिसरीन घ्यायची. ग्लिसरीन आपल्या चेहऱ्याला ड्राय पडून देत नाही आणि दुधाने चेहरा एकदम क्लीन छान मऊ पडतो आणि स्वच्छ व्हायसाठी मदत करते दूध. आणि बेसन ही आपल्या चेहऱ्याला एकदम ग्लोईंग त्वचा देते आणि बेसन आपल्या त्वचेला क्लीन करते आणि टॅन घालवायलाही मदत करते. हळद आपल्या चेहऱ्याला ग्लो येतो हळदीमुळे. तर हे रेमेडी खूप छान आहे. तर हे पहा, आता मिक्स केलेलं आहे. अप्लाय करायचे आहे. स्वच्छ तोंड धुवून घ्यायचे आणि मग लावायचं आहे. 15 मिनिट लावायचं. चला तर आता लावून घ्यायचे आहे. असं व्यवस्थित सर्कलमध्ये लावून घ्यायचं आहे. हे तुम्ही कधीही लावू शकता. आठवड्यातून 2दा जरी लावले ना तर काही याचा हे होत नाही. उलटा चेहरा चांगला ग्लो होतो याने. आणि कुठल्याही वेकेजनला तुम्ही जायच्या आधी हे केलं ना तरीही चेहरा एकदम चांगला होतो. ड्रायही पडत नाही, कारण का तर याच्यात आपण ग्लिसरीन घातलेलं आहे. 15 मिनटं किंवा सुकेपर्यंत ठेवू शकता. थंडी आहे त्यामुळे जास्त सुकत नाही. 15 मिनटं ठेवू शकता. 15 मिनटानंतर धुवायचं आहे याला स्वच्छ पाण्याने. गरम पाण्याने धुवायचे नाही, थंड पाण्यानेच धुवून घ्या. हे पहा, 15 मिनिट झालेलं आहे. थोडं सुकलेलं आहे. थंडीमुळे लवकर सुकत नाही, पण जास्त ड्रायही पडून द्यायचं नाही चेहरा. आणि आता हे नॉर्मल पाण्यानं धुवून घ्यायचं आहे. तर हे पहा, धुवून आलेले आहे. किती छान रिझल्ट येतोय ते पहा. हे आठवड्यातून तुम्ही 2 वेळा जरी केले ना, चेहरा तुमचा ब्राईट व्हायला चालू होईल आणि खूप छान स्मूथ मऊ चेहरा व्हायला चालू होईल. तर हे रेमेडी नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करायला विसरू नका. तर चला, अशाच रेमेडीसोबत नंतर भेटू. बाय बाय.